ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदं एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करावं, त्यांच्याकडील अतिरिक्त कामं कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करावी, ग्रामसेवक पदाच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करून त्यासाठीची शैक्षणिक अर्हता ही कोणत्याही शाखेची पदवी असावी, आदी मागण्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीनं शासनाकडे करण्यात आल्या होत्या. याबरोबरच अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनंही विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उत्पन्न वाढ आणि करांची परिणामकारक वसुली या विषयावर ग्रामविकास खात्यानं तातडीनं बैठक घेऊन निर्णय घ्यावेत. आमदार निधीप्रमाणे स्वतःच्या प्रभागाच्या विकासासाठी ग्रामपंचायत सदस्यांना निधी मिळावा, ग्रामपंचायत सदस्य भत्ता तसंच सरपंच आणि उपसरपंच यांचं थकीत मानधन अदा करावं, यासह अन्य मागण्या करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधानुसार संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा, तोपर्यंत किमान वेतन म्हणून 20,000 रुपये द्यावेत. संगणक परिचालकांवर नव्यानं लादलेली चुकीची टार्गेट पद्धत रद्द करावी, आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. या सर्व प्रलंबित मागण्यांकडे सर्व घटकांच्या वतीनं शासनाच्या ग्रामविकास विभागाचं वारंवार लक्ष वेधण्यात आलं होतं. मात्र याकडे शासनानं दुर्लक्ष केल्यामुळं राज्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, संगणक परिचालक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि रोजगार सेवक यांनी 18 ते 20 डिसेंबर या 3 दिवसांसाठी ग्रामपंचायतीचं काम बंद ठेवण्याचा निर्णय घेत आज प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी या मागण्या शासन दरबारी कळवल्या जातील अशी ग्वाही देत 3 दिवसांच्या कामबंद आंदोलनामुळे अत्यावश्यक सेवा खंडित होणार असल्यानं या अत्यावश्यक सेवा खंडित करू नयेत असं आवाहन केलंय. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष N.K. कुंभार, राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब कापसे, सरचिटणीस चंद्रकांत सूर्यवंशी, जयंत पाटील, संजय कांबळे, संजय बटकडली, संदीप पाटील, प्रकाश कांबळे, तानाजी पाटील, विश्वास कारवेकर, विशाल चिखलीकर, लक्ष्मण इंगळे, महेश खाडे, सरदार दिंडे, S.D. पाटील, खंडेराव पाटील, प्रशांत तांदळे, विजय चव्हाण, संतोष जाधव यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि रोजगार सेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.